महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र मळत ते श्री क्षेत्र वलझाडवाडी जय गिरणारी पायी पालखी सोहळ्यास प्रारंभ। महाशिवरात्री एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र मळत तालुका बारामती येथून श्री क्षेत्र वलझाडवाडी तालुका खंडाळा इथं जाणारा सालाबाद प्रमाणे जय गिरणारी पायी पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात सुरू झाला। आजचा पहिला मुक्काम बारामती येथील मेहुल कुमार गुजर इस्टेट हरिकृपा नगर इथं असून इथं हजारो दत्त भक्तांच्या उपस्थितीत घोड्याचं पहिलं रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडले। या सोहळ्यात महिला, पुरुष, युवक व युवतींसह असंख्य दत्त भक्त सहभागी झाले। उद्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी हा पालखी सोहळा बारामतीहून माळेगाव मार्गे पंढरी इथं श्री भैरवनाथ मंदिर इथं मुक्कामी जाणार आहे। दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पंधरे येथून कोराळे, वडगाव, निंबाळकर मार्गे श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे इथं मुक्काम होणार असून तिथं घोड्याचं दुसरं रिंगण पार पडणार आहे। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी करंजे येथून हा सोहळा सोमेश्वर कारखाना, नीरा दत्त घाट मार्गे लोणंद येथील ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी तळ इथं मुक्कामी जाणार आहे। 14 फेब्रुवारी रोजी लोणंद येथून MIDC मार्गे भैरवनाथ मंदिर वाघोशी इथं मुक्काम, तर 15 फेब्रुवारी रोजी वाघोशी तालुका खंडाळा येथून दर्यातील मारुती मंदिर इथं महाशिवरात्री एकादशी निमित्त फराळाचा कार्यक्रम होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता पालखी सोहळा श्री क्षेत्र वलझाडवाडी इथं दाखल होणार असून तिथं घोड्याचं उभं रिंगण व तिसरे गोल रिंगण होणार आहे। रात्री 12 वाजता बेलफूल अर्पण व त्यानंतर जय गिरणारी दत्त नवनाथ नामघोषात दत्त नवनाथ गिरणारी टेकडीला 3 पालखींच्या प्रदक्षिणा घातल्या जाणार आहेत। सकाळी 7 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। या पालखी सोहळ्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, पुणे, बीड आदी जिल्ह्यातील सर्व समाजातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत। दत्त संप्रदाय व नवनाथ संप्रदायांच्या शिकवणीनुसार सद्गुरू पडळकर महाराज यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादानं हा सोहळा भक्तिभावात संपन्न होत आहे। प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी भोजनाची तसेच पायी प्रवासादरम्यान चहा नाश्त्याची उत्तम व्यवस्था दत्त भक्तांकडून करण्यात येते आहे। दिनांक 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या पायी पालखी सोहळ्यानिमित्त संध्याकाळी भजन कार्यक्रमाचं आयोजन असून सर्व दत्त भक्तांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। DSP न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।